गणिताची भीती कशी दूर करावी? गणित हा अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा विषय आहे, पण प्रत्यक्षात गणित अवघड नसते, तर त्याबद्दल मनात निर्माण झालेली भीती मोठी असते. योग्य पद्धतीने सराव आणि समजून अभ्यास केला तर कोणताही विद्यार्थी गणितात चांगले गुण मिळवू शकतो. यासाठी सर्वात पहिली गोष्ट, मला गणित येत नाही हा विचार मनातून काढून टाका. सुरुवातीलाच स्वतःला नकारात्मक बोलणे बंद करा. दररोज स्वतःला सांगा, मी गणित शिकू शकतो. चुका होणे म्हणजे शिकण्याची संधी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मूलभूत गोष्टी मजबूत करा. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि पाढे नीट आले तरच पुढचे गणित सोपे होते. म्हणून तुम्ही या गोष्टींकडे विशेष जास्त लक्ष द्या. कमकुवत बेसमुळे पुढचे धडे कठीण वाटतात. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि पाढे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हे सर्वात पहिले समजून घ्या. गणित समजून घ्या, पाठ करू नका. फक्त सूत्र पाठ केल्याने उपयोग होत नाही. उदाहरण, क्षेत्रफळ म्हणजे काय? तर क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी. इतकंच नाही तर लांबी म्हणजे काय असते, रुंदी म्हणजे काय असते, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. भागाकार प्रत्यक्षात कसा काम करतो हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतल्यास प्रश्न सोपे वाटतात. चौथी गोष्ट म्हणजे रोज थोडा सराव करा. गणित हा सरावाचा विषय आहे. दररोज 30 ते 40 मिनिटे आपण गणिताला दिलेच पाहिजे. त्यामध्ये आपले 8 ते 10 उदाहरणं सोडवून झालीच पाहिजे. उदाहरणे सोडवताना काही चुका झाल्या असेल तर त्या मागील चुका पुन्हा सोडवा. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. नियमित सराव करा, गणित सोपं होईलच. पाचवी गोष्ट आहे, चुका झाल्या तरी घाबरू नका. गणितात चुका होणे सामान्य आहे. चूक कुठे झाली हे शोधणे हीच खरी प्रगती असते. मी चूक शोधली म्हणजे मी शिकलो. म्हणून चुका म्हणजे अपयश नाही, तर चुका म्हणजे प्रगतीची पायरी आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. सहावी गोष्ट आहे, सोप्या उदाहरणांपासून सुरुवात करा. थेट कठीण प्रश्न सोडवू नका. क्रम असा ठेवा की सर्वात पहिल्यांदा सोपे प्रश्न घ्या, मग मध्यम प्रश्न घ्या, नंतर अवघड प्रश्न घ्या. तरच तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येईल. सातवी गोष्ट म्हणजे मित्रांसोबत अभ्यास करा. गटामध्ये अभ्यास केल्याने नवीन पद्धती समजतात, शंका लगेच दूर होतात आणि त्या विषयाची भीती सुद्धा कमी होते. आठवी गोष्ट आहे, यूट्यूब आणि ॲनिमेशन व्हिडिओज वापरा. चित्राद्वारे किंवा ॲनिमेशन मधून गणित समजले तर विषय अधिक सोपा वाटतो. हे करत असताना तुम्ही पालकांना सोबत ठेवा, म्हणजे तुमचं मन इकडे तिकडे भटकणार नाही. नववी गोष्ट आहे, वेळेचं नियोजन करा. परीक्षेच्या आदल्या दिवशी सर्व गणित करू नका. थोडा थोडा नियमित अभ्यास करा. रोज अभ्यास केल्यानेच या विषयाचा आत्मविश्वास वाढतो. आणि 10वी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. गणितात हुशार विद्यार्थी जन्माला येत नाहीत, सतत सराव करणारे विद्यार्थी पुढे जातात. गणिताची भीती सरावाने कमी होते आणि आत्मविश्वासाने पूर्णपणे संपते. तर या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर निश्चितपणे तुमची गणिताची मनातील भीती निघून जाईल आणि गणित हा विषय तुम्हाला आवडायला लागेल.